तुम्ही वारी करून आलेला बघा, वारी करून आलेल्या माणसाचा चेहरा बघा आणि इथं असणारा बघा, फार मोठा फरक आहे. मी महिलांना सगळ्यांना म्हणलं, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही एवढी मोठी पंढरपूरची वारी केलेली. आणि पंढरपूरची वारी केली तर तुमच्या सुखाला तोटा नाही, कारण त्या ठिकाणी सुख आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाताय. कुठे सुखा लागी करशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाय एकड. सुख त्यामध्ये आहे, पंढरीच्या वाटेवर सुख आहे, विठ्ठलाजवळ सुख आहे. आपण सुख कुठं शोधतो? प्रपंचामध्ये सुख ठेवतो. मी कायम एक दृष्टांत सांगत असतो. काय, एका महिलेची सुई हरवली, किचन मध्ये सुई हरवली. आणि सुई हरवल्यानंतर किचन मध्ये अंधार होता, किचन मध्ये अंधार होता. ती गडबडली, म्हणजे सुई काही इथं सापडत नाही. बाहेर एक लाईटीचा दिवा होता खांबळ्यावर. ती गेली लाईटीच्या खांबळ्याच्या दिव्यामध्ये ती शोधायला लागली ती सुई. किती दिवस शोधल्यानंतर ती सुई तिला सापडन. बराच वेळ शोधत असताना तिची सुनबाई आली. सुनबाई आल्यानंतर ते म्हणले, मामी तुम्ही आजीबाई काय शोधता? म्हणली माझी सुई हरवली, मी सुई शोधते. ती तिला शोधू लागली. शेजारीने आली, ती शोधायला लागली, म्हणजे सुई हरवली. त्या खांबळ्याखाली, लाईटच्या खांबळ्याखाली ती सुई शोधित होती. बरं तुम्ही सांगा, किती दिवस शोधल्यानंतर सुई सापडन? तिथं सापडन का? कारण सुई तिथं हरवलीच नाही. सुई कुठं हरवली? किचन मध्ये. आणि शोधितात कुठं? खांबळ्याच्या उजेडामध्ये. सापडणार आहे का? मग तुम्हाला सुख पाहिजे, तुम्ही शोधताय कुठं? तुम्ही शोधताय कुठं? परपंचात आहे. कुठं? विठ्ठलाच्या पायापाशी. आणि तुम्ही इथं परपंचात शोधता, मिळेल का तुम्हाला? मग तुम्हाला सुख जर पाहिजे असेल, शोधायचं असेल, तर पंढरपूरला जावं लागेल. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथं कवरही शोधलं, प्रपंचात कवरही शोधलं, तर सुख सापडणार नाही. सर्व सुखाचे आग्रह बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाचे आग्रह निळा म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आग्रह सेना म्हणे मी पामर. बरोबर आहे दादा? सर्व सुखाचे आग्रह जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आग्रह म्हणे नर हरी सोनार. सगळ्या संतांनी सांगितलं सुख कुठे? देवाच्या पायापाशी. मग आपण तिथे गेलं पाहिजे. बरं तुम्हाला सुख